ऐकावं ते नवलच. असं नवल वाटण्यासारखं काय ऐकलं? असा प्रश्न तुम्ही विचाराल. एका मदरसामध्ये काय सापडलं? तुम्ही हतबुद्ध व्हाल ऐकल्यावर. एक पुस्तक सापडलं. मग त्यात काय एवढं? मदरसा म्हणजे शैक्षणिक स्थळ आहे. तिथे पुस्तकं, वह्या मिळाल्या तर एवढं काय? असंही म्हणाल तुम्ही. ते पुस्तक काय होतं? RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना आतंकवादी संघटना आहे. एक आतंकी संघटन आहे हिंदू लोकांचं, असं प्रसार करणारं पुस्तक. आता हे कुठल्या मदरसामध्ये सापडलं? मध्यंतरी तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलं असेल, पेपरमध्ये वाचलं असेल की एका मदरसामध्ये बनावट नोटा छापण्याची यंत्र सापडली, कॉम्प्युटर सापडले, नोटेसाठी वापरला जाणारा कागद सापडला आणि लाखो रुपयाच्या बनावट नोटा त्या मदरसामध्ये ती मशिनरी वापरून. आता तुम्हाला तर माहिती आहे, मदरसामध्ये एकाही हिंदू माणसाला अशा पद्धतीने काम करण्यास एंट्री मिळू शकते का? बिलकुल नाही. हिंदू जाऊ द्या, इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला मदरसामध्ये अशा पद्धतीने कोणतं काम करायला एंट्री मिळेल का? म्हणजेच इन्व्हॉल्वमेंट कोणाची होती? त्याच धर्माच्या लोकांची, मुस्लिम धर्मीयांची होती. आणि मग त्यांचा तो ग्रुप सापडला. त्या मदरसामध्ये बनावट नोटा बनवणारा ग्रुप सापडला. आता या बनावट नोटाची मशिनरी लॉन्च करणं, कागद येणं, तो पुरवठा होणं, गुपचूप नोटा छापणं, हे त्या मदरसा चालवणारा जो कोणी तिथे माणूस नेमलेला असतो त्याच्या परवानगीशिवाय होऊ शकतं का? नाही होऊ शकत. आता यथावकाश त्याच्यामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन व्हायचं आहे ते होत राहील. केस लॉन्च झाली का नाही, दॅट इज इममटेरियल. पण त्याच मदरसामध्ये RSS ही संघटना एक आतंकवादी संघटना आहे असं मेन्शन केलेलं पुस्तक सापडतं. हे योगायोग नाही आहेत. म्हणजेच त्या मदरशातनं सगळी ही अँटी रिलिजन जी कामं आहेत ती चालू आहेत, हे निष्पन्न होत आहे. असो, ते जर समजा पाकिस्तानमधल्या एखाद्या व्यक्तीने छापलेलं पुस्तक असतं तरीही आपण ते योग्य असंच म्हणलं असतं. चलो, वो लोग क्या लिखेंगे, इसके बगैर तो वो लिख ही नहीं सकते. आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला की जेव्हा या पुस्तकाच्या लेखकाचं नाव समजलं. आणि त्याहून आश्चर्य तेव्हा वाटलं की तो लेखक वन्स अपॉन ए टाईम, म्हणजे काही वर्षांपूर्वी, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस मुंबई, महाराष्ट्राचा इन्स्पेक्टर जनरल म्हणून मुंबईमध्ये कार्यरत होते. आता काय नाव सांगायची आवश्यकता आहे? MS मुश्रीफ, ज्यांचा धर्म मुस्लिम, सर्वज्ञात आहे ही गोष्ट. UPSC पास झालेला विद्यार्थीसुद्धा, शिकला सवरलेला विद्यार्थीसुद्धा जर रिटायर झाल्यानंतर पुस्तक लिहिताना त्याच मेंटॅलिटीचा असेल तर मग ही गोष्ट ही त्यांच्या विचारांमध्ये मुरलेली गोष्ट आहे, अशाच निष्कर्षाला मी तरी पोचतोय. म्हणजे कमीत कमी मी अजूनही एवढा प्रांजळ आहे की कमीत कमी क्वालिफाईड मुस्लिम लोकांनी तरी अशा पद्धतीने वक्तव्य करू नयेत. अशा अगदीच न शिकलेल्या डोंगराळ भागात राहणाऱ्या अतिरेक्यासारखं वागू नये. अशा माफक अपेक्षा हायली क्वालिफाईड ऑफिसर्स, दोज हू आर एन्जॉईंग द रेम्युनरेशन इवन आफ्टर रिटायरमेंट फ्रॉम धिस गव्हर्नमेंट ओनली, आपल्याच देशात राहून, आपल्याच राज्यात राहून
आपल्याच राज्यात 40 वर्ष त्या वर्दीचा सन्मान राखत काम केलेला अधिकारी अशा पद्धतीने लेखन करतो, हे पाहूनच हतबुद्ध व्हायला झालं. आणि म्हणूनच तुमच्या मनापर्यंत ही जी काही मला कळलेली गोष्ट आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न. आता का बरं बाबा ही अशी अधिकाऱ्यांची पण मेंटॅलिटी अशी का बरं आहे? ठीक आहे, मदरसामध्ये शिकवतात की मुस्लिम सोडून सगळे लोक काफिर आहेत. जो भी अल्लाह को नहीं मानता है वो हमारी नज़र में काफिर है, और जो अल्लाह को नहीं मानता ऐसे काफिर लोगों को इस धरती पे जीने का कोई अधिकार नहीं, उनका सर तन से जुदा कर दो. या गोष्टी मदरसामध्ये शिकवणं, कुठेतरी डोंगराळ भागामध्ये अतिरेकीच निर्माण करण्याची जे मदरसे आहेत पाकिस्तानमध्ये, त्या डोंगराळ भागात जिथं अतिरेकी संघटनांचं ट्रेनिंग सेंटर आहेत, कॅम्प आहेत, अशा ठिकाणी अशी वक्तव्याचा भडीमार त्या मेंदूवर झालेला असतो आणि ज्यांना दुनियाच माहीत नसते दुसरी, त्यांचा हा समज त्यांच्या हातनं अशी जर वक्तव्य झाली तर आपण माफ करू शकतो. पण एखादा कॅन्डिडेट UPSCचा अभ्यास करताना सर्व धर्मियांमध्ये तो मिक्स होतो. कुठेतरी दिल्ली, पुणे, मुंबई, बेंगलोर कुठेतरी अशा मोठ्या सिटीमध्ये ट्युशन्स लावतो. घरदार सोडून 2-3 वर्ष बाहेर राहून खस्ता खाऊन स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर UPSC पास होतो. त्याच्या नशिबाने त्याच्या पर्सेंटेज वाईज त्याला IPS केडर मिळतं. त्यानंतर तो 40 वर्ष राज्य करतो, मस्त वर्दीच्या रुबाबात राहतो. मग आता असं पुस्तक लिहिणाऱ्या माणसाची गेली 40 वर्षाची सर्व्हिससुद्धा तपासण्याची वेळ येऊ शकते. त्यांनी कुठल्या कुठल्या आरोपींना या वर्दीच्या आड बसून मदत केली असेल काय सांगता येतं? IG पदापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांनी अनेक मोठमोठ्या पोस्ट भूषवलेल्या असतात. DYSP आहे, SP आहे, नंतरची ही प्रमोशन्स आहेत IG वगैरे. मग ह्या सगळ्या पोस्ट जेव्हा त्यांनी उपभोगल्या आहेत, त्या पोस्टला त्यांनी नक्कीच मग आपल्या धर्मीय असलेल्या आरोपींना काही मदत केलेली असू शकते. जर रिटायर झाल्यावर ती मेंटॅलिटी रिफ्लेक्ट झाली या पुस्तकाद्वारे, तर तो सर्व्हिसमध्ये असताना या लोक सापडले तर त्यांना सोडलं नसेल आणि आपल्या धर्मीयांना सॉफ्ट कॉर्नर दाखवण्यापासून तो कधी राहिला पण नसेल, अशी शंका मनामध्ये येते. मग ह्या हायली क्वालिफाईड लोकांचं कसं काय ब्रेन वॉशिंग करणार आपण? मग ह्याच्यासाठी मला तरी असं वाटतं की या गोष्टीला इलाज एकच आहे की मदरसामधलं शिक्षण हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे. कारण ह्या मदरसाच्या पडद्याच्या आड जर नोटा छापणे, बनावट नोटा छापणे किंवा इतरही अजून डिस्क्लोज न झालेले धंदे त्या मदरसामधनं चालत नसतील कशावरनं? एकतर तुमचं आमचं कधीही धारिष्ट्य पण होत नाही की मदरसामध्ये काय चाललंय बघायला जावं. क्वचित काही पत्रकार आहेत, त्यांनी जाऊन तिथे इंटरव्ह्यू घेऊन काय चाललंय असे काही व्हिडिओ बनवलेले आहेत. जे फ्रीलान्स पत्रकारिता करतात ते जाऊ शकतात. ज्या प्रेस त्यांना अलाउड करतात, जिथं परवानगी मिळते तिथं ते जाऊ शकतात. तिथं फक्त शाळाच असते. अशा चव्हाट्यावर ज्या गोष्टी येणार आहेत तिथं तो कोण कोणाला सोडणार आहे? सरळ आहे ना, कोणालाही तिथं शिरकाव मिळत नसतो. आता ह्या नोटा छापण्याचं मशीन सापडणं, कागद सापडणं, ती टीम सापडणं, म्हणजेच काही मदरशामध्ये हे कुठल्या एकाच मदरशात सापडलं आहे याचा अर्थ इतर ठिकाणी होत नसेल असं नाही आहे. या धार्मिक स्थळांच्या आड बरंच काही चालतं हे सुद्धा आहे. बोलायचं धारिष्ट्य करत नाहीत लोक, तिथं घुसण्याचं कधी धारिष्ट्य करावं? पण वाईट या गोष्टीचं वाटतं की इवन क्वालिफाईड पर्सन्स दे आर ऑल्सो एक्सप्रेसिंग सच टाईप ऑफ थॉट्स विच आर थॉट्स ऑफ टेररिस्ट्स. मध्ये कोणीतरी एका नेत्याने सांगितलं की हा भगवा आतंकवाद आहे. आता नंतर त्या नेत्याने माफी वगैरे मागितली, तो भाग आला हिदा. त्यावेळेस खुर्ची टिकवण्यासाठी पक्षाची भूमिका तीच असते हे दाखवण्यासाठी वक्तव्य केली जातात. शेवटी ते राजकारणी आहे. तो काल काय बोललो, आज माफी मागितली, चालतं. त्यांच्याकडे ते आदतसे मजबूर झालेली माणसं आहेत असंच म्हणावं लागेल सध्याचं चित्र पाहिलं तर आपल्याकडचं. आज कुणीतरी दोघं जण भांडतायत म्हणून त्यांचे कैवारी असलेले कार्यकर्ते एकमेकात भांडतात. पण त्यांना भांडण करताना हे लक्षातच येत नाही की अरे उद्या जर वेळ पडली तर हे दोघं एका ताटात जेवणार आहेत.
कदाचित मिटिंगा होत असतात, त्यांच्या ते एका ताटात जेवत असतील, कदाचित सोबत बसून दारू पित असतील. ह्या गोष्टींचा विचार कार्यकर्ते करत नाहीत. विनाकारण एकमेकांमध्ये कटुता निर्माण करून घेतात, वैमनस्य घेतात, हाणामाऱ्या होतात, मर्डर होतात. असो, या गोष्टी आपल्या या भारत देशात चालूच राहणार आहेत. या सगळ्या गोष्टींना एक इलाज आहे. मदरसामधलं शिक्षण टोटली स्टॉप करणे. हिंदू असो, ख्रिश्चन असो, मुसलमान असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो. When you are living in one nation named and titled as India, there should be only one policy of education. ज्याला बऱ्याचदा असं बोललं जातं की वन नेशन वन लॉ पाहिजे, वन नेशन वन एज्युकेशन पाहिजे. हे सगळं पाहिजे, हे डिमांड आहे काही काही बुद्धिमान लोकांचं डिमांड आहे. आणि डेफिनेटली दॅट इज द ओनली सोल्युशन फॉर सच टाईप ऑफ थिंग्स, असं मलाही वाटतं. त्यामुळं जितकी म्हणून प्रत्येक राज्यात निरनिराळं शैक्षणिक बोर्ड आहे. कुठे आपलं पुणे शिक्षण महामंडळाच्या परीक्षात, कुठे 10वीला, कुठे CBSEचं बोर्ड परीक्षा घेत आहे, कुठे सेंट्रल स्कूलचे नियम वेगळेच आहेत, ज्याला आपण केंद्रीय विद्यालय म्हणतो. मॅक्झिमम सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट्स ज्यांच्या बदल्या वगैरे होतात, ते त्यांची मुलं या केंद्रीय विद्यालयात, त्यांना ॲडमिशनचा कोटा असतो, तिथं ती शिकतात. त्यांची कार्यपद्धती, त्यांचं बोर्ड हे एक वेगळंच आहे. म्हणजे एका देशामध्ये किती प्रकारच्या शिक्षण पद्धती तुम्ही राबवत आहात आणि मग त्याचे हे दुष्परिणाम आपल्याला दिसत आहेत. जेव्हा एकाच पद्धतीचं शिक्षण 10वीपर्यंतचं एकाच स्तरावर सगळ्या देशभर एकाच स्तरावरचं शिक्षण सगळ्या विद्यार्थ्यांना मिळायला लागेल, मला असं वाटतं. आणि जर हे मदरसे बंद झाले तर शिक्षणाची पद्धती सर्वांना जेव्हा एक समान ठेवतो आपण, तेव्हा विचारांची प्रवृत्तीसुद्धा एक समान राहू शकते. असे घाणेरडे विचार घेऊन तिथनं विद्यार्थी बाहेर पडणार नाहीत. हा एक इलाज होऊ शकतो. त्याच्यामुळं वन नेशन वन लॉ पॉलिसी शुड बी देअर. कॉमन सिव्हिल कोड आलंच पाहिजे. धर्मांतरण बंदीचा कायदा, म्हणजे जे मारून मुटकून धर्मांतरण केलं जातं, जे धमक्या देऊन धर्मांतरण केलं जातं, आदिवासी मुलींच्या आईबापाच्या नावाने जमीन बघून जो मुस्लिम मुलगा त्या आदिवासीशी लग्न करून घेतो, नंतर त्या आईबापाला इन्सिस्ट करतो की ती जमीन माझ्या नावाने करा. हे तुम्हाला झारखंड बिरखंडसारख्या त्या एरियामध्ये ही पण घटना चालू आहेत. तुम्ही आम्ही महाराष्ट्रात राहतो, तिकडच्या घटना काय घडतात हे बघायची तुमची आमची कधी प्रवृत्ती पण नसते. काही देणं घेणं नाही ना. माझ्या घरात सुबत्ता आहे, माझं घरात नीट चाललं आहे ना, मस्त मी ऐशारामात आहे. मला भारतात इतर ठिकाणी काही आग लागली तरी चालेल. शेजाऱ्याची पोरगी पळवून नेली, माझी कुठं नेली आहे? आज केरळमधल्या मुली पळवून नेल्या, महाराष्ट्रात कुठं घडलं आहे का हे? आज रोज 70 मुली गायब व्हायची वेळ आली. महाराष्ट्र स्टेटचा आकडा आहे. डेली 70 मुली, डेली 70 घरातल्या मुली गायब होत आहेत. वय वर्ष 18 ते 25. हे काळजी करण्यासारखं नाही आहे. मदरशामध्ये RSSला आतंकी संघटन म्हणतात असं MS मुश्रीफ साहेबांनी एका UPSC पास झालेल्या IPS अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त झाल्यावर लिहिलेलं पुस्तक सापडतं. या पुस्तकाने काय हॅवॉक होईल? अहो, या देशभर या मुस्लिम लोकांमध्ये या प्रती वाटल्या गेल्या असणार आहेत. प्रत्येक मदरशामध्ये एक पुस्तक, त्या लायब्ररीमध्ये जाऊन 10-10 पुस्तकाचे संच पडलेले असणार आहेत. म्हणजे डोकी अजून किती भडकतील? काफिरपेक्षा वाईट समजतील ते, अजून अजून कुठला शब्द हुडकतील ते. तर हा जो आपला समाजाचा बॅलन्स बिघडत चाललेला आहे, धार्मिक तेढ निर्माण करण्याचे असे जर बौद्धिक पातळी उच्च असलेले अधिकारी लोकसुद्धा अशा पद्धतीची पुस्तकं लिहून जर धर्मांधता दाखवत असतील, तर मग त्यांचा इतिहास तपासून बघण्याची नक्की वेळ आलेली आहे, असंच मी सुचवू इच्छितो. जे काही घडलंय ते चुकीचं घडलंय. या अधिकाऱ्यांनी असं पुस्तक लिहिणं हे फार चुकीचं आहे. जे जे लोक RSSला आतंकी संघटना समजत आहेत, व्यक्त होत आहेत अशा पद्धतीने, हे अत्यंत चुकीची बाब आहे. कारण RSS ही एक संघटना अशी आहे, तुम्ही आज 1993 सालापासूनच्या भूकंपापासूनच्या नॅचरल कॅलॅमिटीज आठवून बघा.
त्यांनी मदत करताना हे पाहिलं नाही आहे की जो व्हिक्टीम आहे, जो इंज्युअर्ड आहे, जो अपघातग्रस्त झाला आहे, ज्याला नॅचरल कलॅमिटीमुळं त्याचं घरदार वाहून गेलं आहे, जो पुरामध्ये त्याची शेती वाहून गेली आहे, तो मुस्लिम असेल तर त्याला मदत द्यायची नाही, तो अमुक धर्माचा असेल तर मदत करायची नाही, तो हिंदूच आहे का, तो ब्राह्मणच आहे का, असं बघून RSS कधीही मदत करत नाही. अतिशय निरपेक्षतेने स्वतःची कातडी झिजवून, प्रसंगी स्वतःचे पैसे घालून काम करणारा हा पूर्वीचा खाकी चड्डीतला कार्यकर्ता आज खाकी फुल पॅन्टमध्ये अतिशय डिसिप्लिननी वागणारा, शिस्तप्रिय असलेले ही एक संघटना आहे, ज्या संघटनेने त्याच्या वयाची 100री पूर्ण केलेली आहे. अशा या देशहिताचं काम करणाऱ्या, प्रचंड स्वाभिमानाने जगणाऱ्या एखाद्या संघटनेच्या बाबतीत तुम्ही त्याला अतिरेकी संघटना म्हणून बदनाम करता, त्यावेळेस तुमची लेखणी ते नीब तुटत कसं नाही, तुमचा हात थरथर कसा कापला नाही. त्या पुस्तकाची मॅन्युस्क्रिप्टची जी प्रिंट तुम्ही तयार करता प्रिंटिंगला देण्याच्या आधी, त्यावेळेस तुमची बोटं का थरथरली नाहीत, त्यावेळेस खाल्लेलं मीठ का आठवलं नाही. अरे, ज्या भारतातल्या समाजहितकारक संघटन काम करतंय त्याच्याविषयी आपण असे अपशब्द वापरतोय, हे तुम्हाला वापरताना काही तुमच्या मनाला वाटलं नाही, यातना झाल्या नाही आहेत, याचा मला खेद वाटतो. मित्रांनो, हे एका अधिकाऱ्याचं उदाहरण मी देतोय, पण असे सध्या जे अस्तित्वात असलेले पदावरचे अधिकारी आहेत, ते सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांना मौका मिळतो तेव्हा तेव्हा ते सुद्धा हा दुजाभाव करतात. हा मी वैयक्तिकरित्या सुद्धा घेतलेला अनुभव आहे. त्याच्यामुळं अशा मेंटॅलिटीने जगणाऱ्या माझ्या मुस्लिम बंधू भगिनींना मी आव्हान करेन की इतका त्या धर्मांधतेचा पगडा तुमच्या सुशिक्षित मेंदूवर बसू देऊ नका. हे अतिशय चुकीचं आहे. तुमच्यापेक्षा कमी शिकलेला माझ्यासारखा एक सामान्य कुटुंबातला माणूस तुम्हाला हा ॲडवाईस देतोय, यामध्ये वाईट वाटून घेऊ नका. जे दिसतंय त्याच्यावरनं मी बोलतोय, जे सिद्ध होत चाललंय त्याच्यावरनं मी तुम्हाला सूचित करण्याचं धारिष्ट्य करतोय. मित्रांनो, या समाजामध्ये मुस्लिम धर्मियांकडनं काय काय घटना चालू असतात याची वक्तव्य मी बिनधास्त करतोय. डेफिनेटली मुस्लिम धर्मीय माझे पण खूप मित्र आहेत, त्यांच्याशी सुद्धा मी अगदी बोल्डली या चर्चा करत असतो. जी चांगली उदाहरणं आहेत ती चांगली उदाहरणं पण मी त्यांना देतो. येस, या XYZ व्यक्तीने चांगलं केलं आहे काम. मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल केला होता त्या लोकांनी की फलाना XYZ, त्याचं नाव काहीतरी त्यांनी दिलं होतं, त्याने एका मुलीला रस्त्यातनं उचलून नेलं, सांभाळलं, तिला कोणी नव्हतं, ती रडत बसली होती, नाव सीज, पोलीस ऑफिसर, आणि मग ती मुलगी त्याची जाणीव ठेवते. ठीक आहे ना, जे काय हजारात लाखात जी उदाहरणं आहेत ना, त्या उदाहरणांसमोर मी पण नतमस्तक आहे. त्या प्रवृत्तीला मी पण अगदी त्रिवार वंदन करतो, प्रणाम करतो, सलाम करतो. ऐसी कोई बात नहीं है. सजदा करूंगा मैं उस इंसान के सामने. जहाँ जहाँ ये इंसानियत दिखेगी ना मुझे, चाहे वो किसी भी धर्म का आदमी क्यों ना हो, उसका अगर काम बहुत बढ़िया है ना तो उसे मैं सैल्यूट ही करता हूँ. जहाँ जहाँ रॉन्ग है वहाँ भी मैं बिंदास बात करने वाला इंसान हूँ. इसमें मुझे कोई बुराई नहीं लगती, इसमें कोई डरने की भी बात नहीं लगती मुझे. असो, या मदरशामध्ये हे पुस्तक सापडणं ही एक अत्यंत चुकीची घटना घडलेली आहे. त्यानंतरचं तुम्हाला आत्ताचं गाजत असलेलं प्रकरण तुम्हाला माहिती आहे. एक यूट्यूबर आहे मल्होत्रा, तिला पकडलेलं आहे. ती जासूस निघाली आहे पाकिस्तानची. तिच्यासोबत अजून 10 ते 12 लोकांपर्यंत ते रॅकेट पोचलेलं आहे. हळूहळू सगळं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. सगळे लोक आतमध्ये येतील आणि भारताच्या विरुद्ध, देशद्रोहाचा यांच्या विरुद्ध खटला नक्कीच उभा राहील. आता अर्थात हे खटले उभं करणं, त्या लोकांना पोसत राहणं, जेलमध्ये त्यांना जेवण घालणं, हा रोजचा खर्च करत राहणं, याच्यासाठी कुठेतरी या देशद्रोहाच्या कायद्याच्या बाबतीत, मारून मुटकून धर्मांतरण करण्याच्या कायद्याच्या बाबतीत कुठेतरी कडक कायदे बनवून त्याची अंमलबजावणी जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार. देशाच्या विरुद्ध गद्दारी केल्यानंतर आपल्याला ऑन दी स्पॉट गोळ्या घातल्या जातात किंवा आपले हातपाय कापले जातात किंवा आपले डोळे काढले जातात. या गोष्टींनी जर दहशत बसणार असेल तर तशी काहीतरी आपल्याला अंमलबजावणीसाठी कायदे कडक बनले पाहिजेत, असंही आवर्जून सांगावंसं वाटतं. आता ही एक मल्होत्रा गळ्याला लागली आहे. हिंदू मुलगी,
एक्सटर्नल अफेअर्स अँड फॉरेन मिनिस्ट्री याच्या ऑफिसमध्ये कुठेतरी काम करणारा एक दानिश तो तिला पटवतो, पाकिस्तानमधल्या अधिकाऱ्यांच्या ओळखी करून देतो, तिचं रॅकेट जुळवून देतो आणि मग ही इंडियन आर्मीच्या, नेव्हीच्या, एअरफोर्सच्या ॲज अ यूट्यूबर कुठे कुठे जाऊन काय व्हिडिओ काढले आणि कोणते व्हिडिओ तिकडे पाठवले, इन्व्हेस्टिगेशन इज गोईंग ऑन. न्यायप्रविष्ट बाबी आहेत, त्यामध्ये जास्त खोलात जायची सामान्य माणसांना गरज नाही आहे. पण जे घडतंय ते चुकीचं घडतंय, आपल्या देशाच्या विरुद्ध घडतंय. हे सामान्यांना माहीत असायला पाहिजे, म्हणून मी बोलता बोलता फक्त हा विषय थोडा वाढवला आहे. असो, एम.एस. मुश्रीफ साहेबांनी जे काही केलं आहे, जे काही पुस्तक लिहिलं आहे, ते अत्यंत चुकीच्या टायटलनी लिहिलं आहे, इतकं मी ठणकावून सांगू शकतो. आणि RSSला आतंकी संघटन म्हणणाऱ्यांची मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. आता याविरुद्ध RSS संघटना मोठी प्रबळ संघटना आहे. 100 वर्ष ती संघटना चालवणारे आपले मोहन भागवत साहेब वरती बसलेले आहेत. आता ते त्यांच्या पद्धतीने याच्यावर काय ॲक्शन घेतील ते घेतील, तो त्यांचा लुकआउट आहे. पण सामान्यांच्या मनाला पण ही गोष्ट खटकली आहे. हे सामान्यांमधला सामान्य माणूस काही लोकांपर्यंत हे पोहोचवू इच्छितो आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी केला आहे. मुलांनो, सगळ्या विद्यार्थ्यांना मी सावध करू इच्छितो की मदरसामध्ये जे शिक्षण दिलं जातं आहे त्याच्यातनं फार मोठी तुमची बौद्धिक उन्नती होईल असं मला वाटत नाही. म्हणून हे मदरसाचं शिक्षण सरकारने अनुदानं बंद करून सगळ्या त्या मुलांनासुद्धा नॉर्मल शाळांमधनं सामावून घ्यायचा असा काहीतरी नियम एक बनवला पाहिजे. मुलींना तर शिक्षण तुम्ही फुकट केलेलं आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजियन. कोणत्याही धर्माची जातीची मुलगी असेल तर तिला शिक्षण फुकट आहे. त्यामुळं मदरसामध्ये जाणाऱ्या मुली तरी वाचतील. त्यामुळे सगळ्यांना शिक्षण जर ओपन केलं आणि शिक्षण पद्धती जर एकाच प्रकारची ठेवली, एकाच पद्धतीचं बोर्ड ठेवलं पूर्ण देशभर, तर मला वाटतं याच्यामध्ये सुसूत्रता येईल आणि बौद्धिक पातळी वाढत जाण्यास, एक चांगल्या विद्यार्थ्यांमधनं चांगले नागरिक घडण्यात त्याची मदत नक्की होईल असं वाटतं. आता हा वरिष्ठ पातळीवर विचार करणारे माझ्या मताला कोण किंमत देणार आहे हो? वरिष्ठ पातळीवर असे विचार झाले पाहिजेत. जनतेमधून असा उठाव झाला पाहिजे की सगळीकडे बोर्ड एकच करा वगैरे. प्रत्येकाच्या पालकांनी, प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांनी हा उठाव करण्याचं मनात आणलं पाहिजे. असो, यातून काहीतरी चांगलं घडावं. जे काही वाईट घडले ते तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी तुमच्या भेटीला आलो होतो. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनल. एक बिनधास्त वक्तव्य करणाऱ्या जागतिक विक्रमवीराचं चॅनल. 8,205 व्हिडिओंचा खजिना तुमच्यासाठी त्याने या चॅनलवर दिलेला आहे. अव्याहतपणे गेली 5 वर्ष कष्ट करणारा हा एकमेव स्टेज कलाकार. जय हिंद, जय भारत.